मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळातील आद्य प्रवर्तक म्हणून मास्टर विनायक ओळखले जातात। व्ही शांताराम, भालजी पेंढारकर, बाबूराव पेंढारकर आणि मास्टर विनायक हे एकाच कुटुंबातील 4 भाऊ म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचे जनक। आज आपण या व्हिडिओद्वारे यातील मास्टर विनायक यांची जीवन कहाणी पाहणार आहोत। मास्टर विनायकांना अवघे 41 वर्षांचे उणेपुरे आयुष्य लाभले। मात्र एवढ्या कमी काळातही त्यांनी केलेल्या अविश्वसनीय कार्यामुळे आज ते अमर झालेत। मास्टर विनायकांचे पूर्ण नाव आहे विनायक दामोदर कर्नाटकी। त्यांचा जन्म 19 जानेवारी 1906 साली कोल्हापूर येथे झाला। त्यांचे शिक्षणही कोल्हापूर येथे झाले। लहानपणापासूनच त्यांना कला क्षेत्राचे आकर्षण होतं। मात्र अंगात कला असूनही गरीब परिस्थितीमुळे त्यांना काही काळ शिक्षकाची नोकरी करावी लागली। शेवटी 1932 साली आलेल्या अयोध्येचा राजा या गाजलेल्या मराठी चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला। प्रभातच्या या चित्रपटात त्यांनी नारदाची भूमिका केली होती। पहिल्याच चित्रपटात त्यांनी एवढी कमाल ॲक्टिंग केली की त्यांच्यावर खुश होऊन प्रभातने त्यांना पुढे अनेक चित्रपट ऑफर केले। यानंतर 2 वर्षात विनायकरावांनी प्रभात फिल्म कंपनीच्या 5 चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका केल्या। त्यांच्या सगळ्या भूमिका खूप गाजल्या। मात्र 1934 साली प्रभात कंपनीचे कोल्हापूरहून पुण्यात स्थलांतर झाले। त्यामुळे विनायकरावांना प्रभात कंपनी सोडावी लागली। त्यानंतर त्यांनी कोल्हापूरमधल्या सिनेटोन चित्रपट कंपनीत प्रवेश केला। यावेळी त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम करायचे ठरवलं। विनायकरावांना दिग्दर्शकाची पहिली संधी विलासी ईश्वर या चित्रपटाद्वारे मिळाली। 1935 साली आलेला हा चित्रपट अनावरस मुलांच्या ज्वलंत सामाजिक विषयावर आधारित होता। त्या काळी असा चित्रपट बनवणे म्हणजे धाडसाचं काम होतं। अशा चित्रपटाचे दिग्दर्शन म्हणजे एक आव्हानच होते। तथापि चित्रपट माध्यमाची उत्तम जाण असलेल्या विनायकरावांना ते आव्हान समर्थपणे पेलले। हा सामाजिक सिनेमा त्या काळी खूप गाजला होता। नंतर त्यांना स्वतंत्रपणे काम करायचे होते म्हणून त्यांनी सिनेटोनला रामराम ठोकला। नंतर आपले सावत्र भाऊ बाबूराव पेंढारकर आणि पांडुरंग नाईक यांच्या भागीदारीत त्यांनी हंस पिक्चर्स नावाची चित्रपट कंपनी काढली। हंस पिक्चर्सची 4 वर्ष म्हणजे अभिनेता आणि दिग्दर्शक या नात्याने विनायकरावांच्या आयुष्यातील सुवर्णकाळच म्हटला पाहिजे। विनायकरावांनी हंस पिक्चर्समधून दिग्दर्शित केलेले सर्व चित्रपट सामाजिक होते। ऐतिहासिक पौराणिक चित्रपटाच्या बहाराच्या काळात त्यांनी सामाजिक चित्रपट बनवण्याचे ध्येय दाखवले। एवढेच नाही तर सगळे चित्रपट हिट करूनही दाखवले। हंस पिक्चरने बनवलेले छाया, देवता, ब्रह्मचारी, ज्वाला, धर्मवीर हे सर्व सिनेमे तुफान चालले। याच काळात त्यांनी इंग्रजी श्रेयनामावली दाखवणे बंद करून संपूर्ण मराठी श्रेयनामावली दाखवायला सुरुवात केली। पुढे हंस पिक्चर्स बंद झाल्यावर 1940 साली विनायकराव नवयुग चित्रपट संस्थेत गेले। तेथेही त्यांनी लग्न पहावे करून, अमृत, सरकारी पाहुणे असे जबरदस्त चित्रपट दिग्दर्शित केले। लता मंगेशकर यांच्यातील कलागुण प्रथम ओळखले ते विनायकरावांनीच। त्यांनीच आग्रहाने त्यांना चित्रपटसृष्टीत आणले। पुढे 1943 साली त्यांनी आपली स्वतःची प्रफुल्ल पिक्चर्स ही संस्था स्थापन केली आणि लता मंगेशकर यांना त्यात सामील करून घेतलं। माझं बाळ हा त्यांचा चित्रपट म्हणजे दिग्दर्शनाची कमाल होती। याच दरम्यान विनायकरावांनी शांताराम बापूंच्या डॉक्टर कोटणीस की अमर कहाणी या चित्रपटात भूमिकाही केली होती। विनायकरावांनी पूर्णपणे दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट म्हणजे शांताराम बापूंचा राजकमल पिक्चर्सचा जीवनयात्रा हा सिनेमा होता। त्यानंतर प्रफुल्ल पिक्चर्सचा मंदिर हा चित्रपट अर्धवट तयार झाला असतानाच दुर्दैवाने विनायकरावांचे निधन झाले। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाल्याचे पाहून देशप्रेमी विनायकराव विलक्षण भारावून गेले होते। त्यानंतर 4 दिवसांनी 19 ऑगस्ट 1947 साली विनायकरावांचे मुंबई येथे निधन झालं। त्यावेळी ते फक्त 41 वर्षांचे होते। त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीची अपरिमित हानी झाली। एवढ्या कमालीचा दिग्दर्शक आणि अभिनेता एवढ्या लवकर गेला हे मराठी चित्रपटसृष्टीचे फार मोठं दुर्दैव आहे। त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर त्यांच्या बायकोचे नाव सुशीला होते। त्यांना 7 मुले झाली। त्यातील नंदा ही त्यांची मुलगी पुढे जाऊन खूप मोठी अभिनेत्री झाली। मास्टर विनायक यांनी मराठी चित्रपटांना खऱ्या अर्थाने नवे सामर्थ्य मिळवून दिलं। म्हणूनच त्यांना मराठी सामाजिक चित्रपटांचे आद्य प्रवर्तक असे म्हटले जाते। धार्मिक कथा आणि फक्त करमणूक यात अडकलेल्या मराठी चित्रपटांना अर्थपूर्ण करण्याचं मोठं कार्य विनायकरावांनी केलं। फक्त अभिनयासाठीच त्यांनी परिश्रम घेतले नाहीत तर दिग्दर्शन आणि निर्मितीचंही महत्त्वाचं योगदान देऊन त्यांनी मराठी चित्रपटसृष्टी समृद्ध केली। दिग्दर्शक अभ्यासू असेल तर त्याच्या हातून कशा सरस आणि संस्मरणीय कलाकृती घडतात हे विनायकरावांचे जीवन बघितल्यावर कळतं। आपल्या फक्त 15 वर्षाच्या कारकिर्दीत मास्टर विनायकांनी प्रचंड काम करून ठेवले। जर त्यांना थोडे अधिक जीवन लाभले असते तर आणखी बरेच जबरदस्त सिनेमे आपल्याला पाहायला मिळाले असते। तर ही होती मराठी चित्रपटसृष्टीतील सोनेरी पान म्हटले गेलेल्या मास्टर विनायकांची जीवन कहाणी। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपटसृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा।